महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस आणखी 3 वर्षांची मुदतवाढ देण्यास तसेच या योजनेत पात्र भूमिहीन शेतमजूर व महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी ही योजना कुटुंबातील 2 सदस्यांना लागू होती. आता ही योजना शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना लागू होणार आहे. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, आधुनिक आणि जलद आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांना वेग देण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अनावश्यक विलंबामुळे होणारी प्रकल्पातील खर्चवाढ टाळण्यासाठी काम सुरू झाल्यापासून मेट्रो प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करा असे निर्देशही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अखेर रुपाली चाकणकरांना उत्तराधिकारी शोधला आहे. चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राहुरी शनी शिंगणापूर नवीन रेल्वे मार्गाच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना न्यायालयातून मोठा दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद खंडपीठाने 72 बाधित शेतकऱ्यांच्या याचिकेची दखल घेत केंद्र व राज्य सरकारला नोटीस बजावत एका आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यासह देशभरात सुरू असलेल्या SIR अर्थात विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. SIR फॉर्म भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आल्याने अद्याप अर्ज न भरलेल्या लाखो मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारत निवडणूक आयोगाने 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदत दिली आहे. राज्यातील बार्टी, सारथी, महाज्योती आणि RT या स्वायत्त संस्थांमार्फत PhD करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी अधिछात्रवृत्तीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र शैक्षणिक वर्ष 2023 ते 25 या 3 वर्षाच्या कालावधीसाठी प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीत प्रत्यक्ष शैक्षणिक वर्षासाठी केवळ 100 जागांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यासोबतच अधिछात्रवृत्ती अंतर्गत मिळणारा घरभाडे भत्ता आणि संशोधनासाठीचा आकस्मिक खर्च यांसारख्या महत्त्वपूर्ण लाभांची तरतूद वगळण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात यंदाही सोयाबीन बियाणांच्या गुणवत्तेचा गंभीर प्रश्न समोर आलाय. जिल्ह्यातील जवळपास 429 तक्रारी कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी केल्यात. कृषी विभागाच्या तपासणीत जिल्ह्यातील 68 सोयाबीन बियाणांचे नमुने अप्रमाणित ठरले असून तब्बल 40 कंपन्यांविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आलाय. सह्याद्री पट्ट्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वनविभागाकडून हा निर्णय घेण्यात आलाय. अतिवृष्टीमुळे धबधब्याचा प्रवाह जोरात असून पाण्यासोबतच लहान मोठे दगड वाहून येण्याची शक्यता आहे. हे दगड पर्यटकांच्या अंगावर कोसळून दुर्घटना घडू शकते. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय. पावसाचा जोर कमी झाल्यावर धबधबा पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथे विशेष मोटार वाहन न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय. वाढत्या वाहन विषयक प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून संबंधित प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. महाराष्ट्रात लवकरच नमो सहकार टॅक्सी हा सहकारी तत्वावर आधारित नवा राईड हेलिंग प्लॅटफॉर्म सुरू होणार आहे. या उपक्रमाला राज्य सरकारची आणि मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाली असून प्लॅटफॉर्मसाठी ॲग्रिगेटर परवानाही प्राप्त झालाय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून मुंबईसह देशावर मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवणारी एक वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. ऑगस्ट 2026 मधील 9 ते 18 हा कालावधी अत्यंत संवेदनशील आणि धोक्याचा असल्याचे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून सायबर सेलच्या मदतीने अधिक तपास सुरू केला आहे. राज्यात अॅनालॉग पनीरच्या विक्री, साठवण आणि वापरावर पुढील 1 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत अन्न व औषध प्रशासनाने याबाबत आदेश जारी केलाय. मात्र नियमानुसार तयार केलेल्या प्रमाणित दुग्धजन्य पनीरच्या विक्रीवर कोणतेही निर्बंध लागू नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अॅनालॉग किंवा नॉन डेअरी पनीर हे दिसायला पनीरसारखे असले तरी त्यामध्ये दुधातील स्निग्धांश किंवा दुग्धजन्य पूर्णतः अथवा अंशतः काढून त्याऐवजी वनस्पती स्निग्धांश किंवा इतर दुग्धेतर घटनांचा वापर केला जातो. अशा उत्पादनाची पनीर म्हणून विक्री किंवा ग्राहकांना सेवा देण्यास आता बंदी घालण्यात आली आहे.
राज्यात पावसाचा जोर हळूहळू कमी होत असून पुढील 2 महिन्यात अल निनोचा प्रभाव तीव्र होणार आहे. याचा परिणाम हवामानावर पडणार असून पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होऊन नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप दिली असली तरी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागांसाठी येलो अलर्ट देण्यात आलाय. यंदाच्या गणेश उत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीवर संपूर्णपणे बंदी घालणे शक्य नाही असं राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. मात्र भविष्यात नियोजनबद्ध पद्धतीने पीओपीच्या मूर्तीचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येईल अशी ग्वाही देखील दिली आहे. बंधू अशोक खरात यांनी समता नागरी पतसंस्थेच्या राहता शाखेत 100 बनावट खाती उघडल्याप्रकरणी शाखा व्यवस्थापक मिलिंद बनकर याला एसआयटीने अटक केली आहे. बंधू अशोक खरात याच्या चौकशीत बनकर याचं नाव आल्याने एसआयटीने त्याला अटक केली आहे.